अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, मोटिवेशनल रूपाली या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. आज 5 मे आहे आणि आज आहे अंगारकी चतुर्थी. आज आपल्या गणपती बाप्पाचे लाड कसे करायचे, काय उपाय करायचे, काय सेवा करायचे आणि हा अत्यंत दुर्मिळ योग आहे, शुभ योग आहे. या दिवशी आपल्याला उपवास आणि व्रत कसं करायचं, व्रत कसं सोडायचं, या सगळ्या गोष्टी आज आपल्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर व्हिडिओ स्किप न करता पहा. चला सुरू करू. आजच्या या दुर्मिळ आणि शुभयोगावरती आपण जेव्हा गणपती बाप्पाचे उपवास करतो, दुर्वा अर्पण करतो, पूजा करतो, तर आपल्याला वर्षभरातील सर्व संकष्टीचे पुण्य मिळते. म्हणजे अंगारकी चतुर्थी दिवशी जेव्हा आपण पूजा करतो, उपवास करतो, तेव्हा आपल्याला 12 तशा 24 चतुर्थी असतात, तर 24 चतुर्थी केल्याचं वर्षभराचं पुण्य मिळतं. आजचा उपवास जर केला ना तर चंद्रोदयानंतरच सोडवावा लागतो. सकाळी जेव्हा आपण पूजा करून जेव्हा उपवास करतो तेव्हा चंद्रोदयाच्या वेळीस आपल्याला, म्हणजे चंद्रोदय झाल्यानंतर चंद्राला अर्घ्य देऊन, त्याला नैवेद्य दाखवून, त्याची आरती करून मग हा उपवास सोडला जातो. आज हा मंगळ ग्रहाचा संबंध असल्याने हे व्रत मंगळदोषसुद्धा कमी करतं आणि आपली कठीणातली कठीण इच्छा पूर्ण करते, जर आपण काही छोटे छोटे उपाय केले तर. आजची चंद्रोदयाची वेळ आहे पुण्यामध्ये 10:14 आणि 10:19 आहे मुंबईमध्ये. आणि आपल्या शहरामध्ये, आपल्या गावामध्ये थोड्याफार एखाद्या मिनिटाच्या फरकाने ना हा चंद्रोदय होत असतो. तर आपल्या गावाप्रमाणे आपण चंद्रोदयाची वेळ पाहून घ्यायची आहे. आज अंगारक योग असल्यामुळे गणेश पूजनामुळे आपली सर्व संकटे दूर होणार आहेत. पितृदोष निवारण होणार आणि आपल्या कामातील सगळे अडथळे दूर होऊन आपल्या कठीणातल्या कठीण इच्छा पूर्ण होणार आहेत. तर इच्छापूर्तीसाठी सकाळी आपल्याला लवकर उठायचं आहे. परत अंघोळ वगैरे करून गणपती बाप्पाचं नामस्मरण करत पूजा वगैरे करायची आहे. आज गणपती बाप्पाला 21 दुर्वांची जुडी अर्पण करायची आहे. आज मोस्टली काळी कपडे घालणं टाळायचे आहेत. तुळशीची पानं आजच्या पूजेत चालत नाहीत, गणपती बाप्पाला चालत नाहीत. गणपती बाप्पाला फक्त दुर्वा चालतात. आता आज उपाय काय करायचे ते तुम्हाला सांगते मी. आज आपल्याला लाल कपडा घ्यायचा आहे, त्यावर एक श्रीयंत्र ठेवायचं आहे, त्यामध्ये मध्यभागी सुपारी ठेवायची आणि व्यवस्थित पूजा करून मंत्र म्हणून हे पूजा झाल्यानंतर श्रीयंत्र आणि सुपारी आपल्या तिजोरीमध्ये ठेवायची आहे. त्यामुळे काय होणार, आपला आर्थिक परिस्थिती मजबूत होणार आहे. आता मुगांचा पण उपाय तुम्हाला सांगणार आहे. जर तुम्हाला असं वाटत असेल ना की तुम्हाला खूप सारे प्रॉब्लेम्स आहेत, खूप सारे अडचणी आहेत, खूप साऱ्या समस्या आहेत, तर आज गणपती बाप्पाला मूग अर्पण करायचे आहेत. कारण मूग हा बुध ग्रहाशी संबंधित असल्यामुळे आपल्याला गणपती बाप्पाला या मुगांना अर्पण करून प्रसन्न करून घ्यायचं आहे. आर्थिक संकट दूर होण्यासाठी आज संध्याकाळी गणपती बाप्पाच्या समोर तिळाच्या तेलाचा दिवा लावायचा आणि ते दिवा लावताना त्या तेलामध्ये आपल्याला लवंग टाकायचे आहे आणि मग दिवा लावायचा आहे. गणपती बाप्पा लवकर प्रसन्न होणार आहे. कर्जातून जर मुक्ती हवी असेल ना तर आज हनुमानाची आणि गणपतीची एकत्र पूजा करायची, म्हणजे पूजा करायची आहे. आणि आज ऋणमोचन स्तोत्र पठण आणि श्रवण करायचं आहे. येत नसेल तर फक्त श्रवण करा, मनापासून श्रवण करा, आपल्या सगळ्या समस्या दूर होणार आहेत. आज गणपती बाप्पाला गुळाचा नैवेद्य दाखवायचा आहे आणि तो सगळ्यांनी खायचा आहे प्रसाद म्हणून. गुळ खोबऱ्याचा पण नैवेद्य दाखवू शकता, नुसत्या गुळाचा पण दाखवू शकता. डोक्यावरती जर खूप मोठा कर्जाचा डोंगर असेल ना तर 5 मूठ हिरवे मूग घ्या. ते गणपती बाप्पाच्या चरणी अर्पण करताना आपल्या कर्जाची समस्या मनापासून आपल्या बाप्पाला सांगा. आणि हे मूग नंतर जेव्हा दुसऱ्या दिवशी नदीत किंवा एखाद्या झाडाच्या तळाशी ठेवा. नदीत प्रवाहित करा किंवा झाडाच्या तळाशी ठेवा. आज गणपती बाप्पाला प्रिय असलेल्या गोष्टी अर्पण करायच्यात. म्हणजे काय, दुर्वांचा हार अर्पण करायचा आहे, जास्वंदाचं फूल अर्पण करायचं. म्हणजे गणपती बाप्पा लवकर प्रसन्न होणार आहेत आणि आपल्याला भरभरून आशीर्वाद देणार आहेत. तर गाईचं दूध आणि दुर्वा जर मिक्स केले ना तर त्याचा ते गंध तयार होतं. म्हणजे दुधामध्ये दुर्वाने असं मिक्स करायचं आणि ते गंध कपाळाला लावायचं. आपल्या सगळ्या मनोकामना पूर्ण होतात, कारण दुर्वा ह्या बाप्पाच्या अत्यंत आवडीच्या आहेत. बाप्पाला 21 दुर्वांचे त्रिदल अर्पण करायचं आहे. सोबत अथर्व शीर्ष म्हणायचं आहे. किती वेळा? 21 वेळा. गणपती बाप्पाची म्हणजे शीघ्र कृपा होते, लवकर प्रसन्न होतात गणपती बाप्पा. कामात यश आणि धनलाभ हवा असेल तर गणपती बाप्पाला नियमित न चुकता दुर्वा अर्पण करायचे आहेत. आज अंगारकी चतुर्थीला जेव्हा आपण गणेश मंदिरात 11 दुर्वांची जुडी अर्पण करतो ना, तेव्हा
ॲटोमॅटिक बुधदोष कमी होऊन गणेश कृपा लवकरात लवकर होते अशी मान्यता आहे आणि असा अनुभवसुद्धा आहे. आजच्या दिवशी मी तुम्हाला मगाशीच सांगितलं की चंद्रोदयापर्यंत आपल्याला उपवास करायचा आहे आणि चंद्रदेवाला आवर्जून पूजा करायची आहे. चंदन, तांदूळ, फुले वाहून त्यांना अर्घ्य द्यायचं आहे आणि उपवास करून मग आपल्याला रात्री उपवास सोडायचा आहे. आजच्या उपवासामध्ये तुम्हाला फळे, दूध, साबुदाणा खिचडी वगैरे सगळं खायचं आहे. पण असं म्हणतात की आजची चतुर्थी मिठाची असते, म्हणजे आजच्या चतुर्थीला ना मीठ नाही खाल्लं जातं. तर आपल्या जशी तुम्हाला करायचं ना तसं करा उपवास. शेवटी भाव महत्त्वाचा आहे. तुम्ही उपवास कसा करता हे महत्त्वाचं नाही आहे. मनापासून करा, भाव देऊन करा, गणपती बाप्पावरती विश्वास देऊन करा. आजच्या दिवशी आपण जेव्हा व्रत करतो, उपवास करतो आणि व्यवस्थित गणेशाची भक्तिपूर्ण उपासना करतो तर आपल्याला खूप लाभ मिळतात. जसा मंगलदोषातून सुटका मिळते, विवाह अडचणी वगैरे दूर होतात, संपूर्ण वर्षातील संकष्टी चतुर्थींचे पुण्य मिळते, सुख, उत्तम आरोग्य आणि समृद्धी प्राप्त होते, आर्थिक, कौटुंबिक, आरोग्यविषयक अडचणी दूर होतात, जीवनातील सर्व अडथळे दूर होऊन बुद्धी वाढते, बुद्धी प्राप्त होते, सर्व मनोकामना पूर्ण होतात, प्रत्येक कार्यात यश मिळते, पापांमधून मुक्ती मिळते. आज सकाळीच आज आपला व्हिडिओ किती वाजता येईल तर तो व्हिडिओ मिळाल्यानंतर किंवा ह्याच्या अगोदर पण तुम्ही जर कुठल्या दुसऱ्या व्हिडिओजमध्ये ऐकला असेल की आज आपल्याला जास्वंदाचं पान घेऊन यायचं आहे, स्वच्छ धुवायचं आहे आणि ते गणपती बाप्पाच्या चरणाशी अर्पण करायचं आहे. पण ते डायरेक्ट अर्पण नाही करायचं आहे, त्याच्यावरती मंत्रजाप करायचा आहे आणि मग अर्पण करायचं आहे. तर काय करा, सकाळी सकाळी एक पान घेऊन या जास्वंदाचं, स्वच्छ धुवून घ्या, त्याच्यावरती स्वस्तिक काढा, त्याच्यावरती अक्षत म्हणजे तांदळाला, अखंड तांदळाला हळदी कुंकू वाहून ते गणपती बाप्पाच्या चरणाशी अर्पण करून त्या पानाला हात लावायचा आहे, उजवा हात, आणि ओम गण गणपते नमा किंवा अथर्व शीर्ष 21 वेळा म्हणायचे किंवा ओम गण गणपते नमा हा मंत्र 108 वेळा म्हणायचा आहे. आणि मग आपली इच्छा पूर्णपणे मनापासून गणपती बाप्पाला सांगायची आहे आणि हे पान गणपती बाप्पाला अर्पण करायचं आहे. संध्याकाळपर्यंत हे पान आपल्या गणपती बाप्पाच्या मंदिरामध्ये, आपल्या देवघराच्या मंदिरामध्ये गणपती बाप्पाच्या पायाजवळ राहू द्या आणि मग संध्याकाळी हे पान उचला आणि गणपती बाप्पाचं जर जवळपास कुठे मंदिर असेल ना तर तिथे अर्पण करून या आणि आपली मनापासून प्रार्थना करा, आपली इच्छा सांगा आणि मंदिरात थोडा वेळ बसा. एकदा तरी का असेना अथर्व शीर्ष म्हणा आणि गणपतीचा मंत्रजाप केल्याशिवाय मंदिरातून सुद्धा येऊ नका. आज मंदिरात जाणं खूप महत्त्वाचं आहे. आज पूर्ण दिवसभर आपल्याला गणपती बाप्पाचा जप करायचा आहे. जप केल्याशिवाय तोंडात सारखं गणपती बाप्पाचंच नाव असायला पाहिजे, कारण आज गणपती बाप्पाचा दिवस आहे, अंगारकी चतुर्थी आहे. आपल्याला जीवनातले सगळे अडथळे दूर होतील. आजचा पूर्ण दिवस हा गणपतीची कृपा मिळवण्यासाठी आहे. भक्तिभावाने केलेली सेवा गणेशाच्या पायाशी रुजू करायची आहे. तामसिक अन्नाचे सेवन करायचे नाही, कोणाबद्दल वाईट बोलायचं नाही, रागवायचं नाही, चिडायचं नाही, कोणाबद्दलच काही वाईट विचार करायचा नाही. आजच्या दिवशी काही कारणानिमित्त, काही कारणामुळे जर तुम्हाला काही सेवा, उपाय अजिबात नाही जमलं तर फक्त ओम गण गणपते नमः या मंत्राचा जप दिवसभर मनातल्या मनात करत राहा. 10 मिनिटे का असेना गणपती बाप्पाच्या समोर मनापासून हा मंत्र म्हणा. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा हा मंत्र म्हणत राहा. गणपती अथर्वशीर्ष एकदा म्हणा, ऋणमोचन स्तोत्र एकदा म्हणा. जमेल तेवढं करा. काहीच नाही जमलं तर फक्त ओम गण गणपतये नमः या मंत्राचा जाप दिवसभर करत राहा. पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये, भक्तिपूर्ण व्हिडिओमध्ये, माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त, श्री स्वामी समर्थ. ओम गण गणपतये नमः. गणपती बाप्पा मोरया. चला पुन्हा भेटू. तोपर्यंत बाय बाय. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा. व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. चला पुन्हा भेटू. थँक्यू.